अप्पा मी डॉक्टरांशी बोलून आलो जरा. आणखीन किती छळणार आहात? आणखीन किती त्रास सहन करायचा आहे आम्ही? 40 वर्ष झाली ना, 40 वर्ष तेच करताय तुम्ही. का? कशासाठी? हसून मन भरलं नाही तुमचं? आम्ही न केलेल्या चुकीची आणखीन किती काळ शिक्षा देणार तुम्ही? हॉस्पिटलमध्ये काय तमाशा लावलाय? आमची वाट सोडा. आम्ही काहीही केलेलं नाही आणि तुम्ही कशाबद्दल बोलता हेही आम्हाला माहित नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात काय घडतंय किंवा काय चालू आहे याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही. कसं घेणं देणं नाहीये? प्रत्येक वेळी आमच्या सुखाच्या आड येताय तुम्ही. प्रत्येक वेळी. तुम्हाला माहितीये किती कष्टाने माझ्या नवऱ्याने पेटंट मिळवलं होतं. तुम्ही काय केलं? माझ्या मुलाबरोबर कट कारस्थान रचून ते पेटंट त्यांचं नाहीच हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण काय झालं? जे खरंय ते समोर आलं ना, पण ते झेपलं नाही तुम्हाला. म्हणून तुम्ही तेवढ्यावर थांबला नाही दादा. फॅक्टरीला आग लावली तुम्ही. आग लावली? मी? हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, तुमच्या फॅक्टरीबद्दल मला काहीही माहित नाही. दादा बस. इतकी वर्ष आम्हाला वाटायचं आमचा दादा कधी खोटं बोलत नाही, खोटं वागत नाही. आमचे सगळे समज तुम्ही खोटे पाडले. आता खोटं बोलून काहीच फायदा नाही दादा. सगळं कळलंय आम्हाला. आमच्या फॅक्टरीच्या बाहेर सीसीटीव्ही मध्ये सगळं दिसलंय आम्हाला. संशयास्पद माणूस घुटमळत होता. चौकशी केली आम्ही. त्याचं नाव कळलंय आम्हाला, डीडी. शाळेत आणि कॉलेजमध्ये तुम्हालाच डीडी म्हणायचे ना? दिग्विजय देशमुख. आणखी दुसरं आहे कोण आमच्या वाईटावर टपलेलं? उगाच मूर्खासारखं बोलू नका. उलट तुम्हीच आमच्या घराण्याच्या वाईटावर टापलात. चुकीच्या माणसाच्या गळ्यात हार घालून दाराच्या चौकटीत उभ्या राहिलात. तेव्हापासून हे सगळे प्रॉब्लेम सुरू झालेत माहितीये? दादा थांबा आता. प्रत्येक गोष्टीचं खापर आमच्या लग्नावर फोडणं बंद करा. हो, केलं मी लग्न, पण ते करताना तो निर्णय जाणीवपूर्वक घेतला होता. मी सुजाण होते. किती वर्ष मी श्रीनिवासची लग्न केल्याचा राग तुम्ही मनात ठेवणार आहात? अहो, गेली 40 वर्ष त्रास देतच आहात ना तुम्ही आम्हाला. प्रत्येक वेळी माझा अपमान, माझ्या नवऱ्याचा अपमान. थकत नाही तुम्ही? हो, तुम्ही जो माझ्यावर राग आहे तो कुठल्या कुठल्या पद्धतीने काढणार आहात? तुमच्या लक्षात तरी येते का? तुमच्या या रागापायी हाच तर टोक गाठलं तुम्ही. आमच्या आयुष्याची वाताहत केली आहे. वाताहत केली? काय वाताहत केली आम्ही तुमच्या आयुष्याची? सांगा ना, काय वाताहत केली? तुमच्या भाषेत सांगायचं झालं ना, तर वाताहत तुम्ही केली. फक्त आमचीच नव्हे, तर आप्पांची सुद्धा वाताहत झाली. आप्पांच्या या अवस्थेला तुम्ही कारणीभूत आहात. गेली 40 वर्ष आप्पा या अवस्थेत आहेत. लक्षात येतंय का तुमच्या? ज्या दिवशी तुम्ही तुमच्या त्या गरीब नवऱ्यासोबत ताट मानेनं घराचा उमरा ओलांडून केलात, त्याच दिवशी आप्पांची मानसिक स्थिती ढासळली आणि आप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आला. गेली 40 वर्ष आप्पा याच अवस्थेत आहेत. ज्या माणसासमोर बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती, त्यांचा शब्द हा अखेरचा शब्द होता आणि तुम्ही त्यांची वाचा हिरावून घेतलीत. आणि तुम्ही आम्हाला ऐकवताय की आम्ही तुमचं नुकसान केलं. हात लावू नका त्यांना. तुम्ही तो हक्क कधीच गमावून बसलाय. वडील आहेत ते माझे. माझा त्यांच्यावर पूर्ण हक्क आहे. सोडा. 40 वर्ष कुठे होता हक्क? गेल्या 40 वर्षात तुम्ही आप्पांची कधी विचारपूस केलीत? आणि आज तुम्ही हक्क सांगताय. मी चुकले. मी परत फिरून यायला हवं होतं. तुमची माफी मागायला हवी होती अप्पा. राहून गेला अप्पा. बंद करा तुमची नाटकं. तुमच्या रडण्याने किंवा माफी मागण्याने आपण बरं वाटणार नाही. जेवढा आम्ही तुमचा राग करतो, तिरस्कार करतो, त्याहीपेक्षा जास्त आप्पा तुमचा राग करतात, तिरस्कार करतात. या जन्मात काय, पुढच्या जन्मी ते तुम्हाला माफ करू शकणार नाहीत. लक्षात ठेवा. अप्पा, अप्पा असं करू नका. तुमची लक्ष्मी हात सोडते अप्पा. मला माहिती आहे मी चुकले अप्पा, पण गेल्या 40 वर्षात एक क्षण असा नाही जेव्हा तुमची आठवण आली नाही. तुमची माफी मागावीशी वाटत होती अप्पा, पण हिम्मत होत नव्हती.
प्रत्येक वेळी वाटायचं धावत यावं माहेरी, तुम्हाला बिलगून, तुम्हाला मिठी मारून माफी मागावी. हिंमत झाली नाही अप्पा, मला माफ करा अप्पा. मी चुकले अप्पा. अप्पा, अप्पा तुम्ही मला माफ केलं ना? हो ना अप्पा, मला माहिती होतं अप्पा तुम्ही मला माफ करा. आप्पांनी लक्ष्मीच्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे आप्पांचा त्यांच्यावर कधीच राग नव्हता. विश्वा 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 ऐक, तुझ्या बरोबर यायला मी तयार आहे. ओके, मी येईन ना, बट फर्स्ट आय वॉन्ट टॉक टू शालिनी. मला तिच्याशी बोलू दे, मला ती कशी आहे, ती ओके आहे की नाही हे जाणून घेतल्याशिवाय मी तुझ्यासोबत येणार नाही. ओके, हे बघ, मला मला फोन करू दे. फोन दे मला. फोन दे मला तिला मेसेज करू दे. फोन करू दे प्लीज. घे ना फोन, घे ना मेसेज तरी करू दे ना प्लीज. मी तुला फोन देणार नाही, कळलं का? मला फोन दे ना. जयत, माझा जीव जरी गेला ना तरी तुला फोन देणार नाहीये मी. विश्वा, एकदा मला जानूशी बोलू दे प्लीज. आय वॉन्ट टॉक टू हर वन्स. मला फक्त बघायचंय ती सेफ आहे की नाही. प्लीज एकदा बोलू दे मला तिच्याशी. हाच माणूस जानूला वाटेल तसा छळत होता, तिला अक्षरशः नरक यातना देत होता, आणि आता किती डिल्युजनल पद्धतीने बोलतोय. याच्या या बोलण्यावरून एखाद्याला याची काळजी खरी वाटेल. हे बघ जयत, तुझं हॉस्पिटलमध्ये जाणं जास्त महत्वाचं आहे, कळलं का? जोपर्यंत तुझ्यावर उपचार होत नाही तोपर्यंत तुझं काही ऐकणार नाही मी. उठ उठ उठ. हॉस्पिटलला घेऊन जातोयस ना? हॉस्पिटलला घेऊन जातोयस ना? हॉस्पिटलला मग हे नाटक का करतोस? मी काय बोललो? मी यायला तयार आहे. मग एकदा बोलू दे. ए जयत, हे बघ, मी जर मनात आणलं ना तर हॉस्पिटलमध्ये नाही, डायरेक्ट शवाघरात पाठवेल. पण काय ना, तुझं जिवंत राहणं जास्त महत्वाचं आहे. एवढ्या सहजासहजी तुझी सुटका नाही जयत. फोन दे मला. फोन दे.